ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अकोला पोलिसांची धडक कारवाई. जिल्ह्यात 2 हत्यार जप्त. कलम 122 प्रमाणे 9 केसेस तसेच खुल्या जागेत दारू पिणाऱ्या 68 मद्यपींविरुद्ध कारवाई. जिल्ह्यात मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा बसावा याकरिता दिनांक 3/2/2026 चे रात्री 20:00 वाजे ते दिनांक 4/2/2026 चे 4:00 वाजे पावेतो मा प्रभारी पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी यांचे आदेशान्वये अकोला जिल्ह्यात ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी असे एकूण 35 अधिकारी व 203 अंमलदार यांनी सहभाग घेऊन नाकाबंदी दरम्यान खालीलप्रमाणे प्रभावी कारवाई करण्यात आली. ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान बॅरिकेटिंग करून जिल्ह्यात 876 वाहने चेक करून मोटार वाहन कायद्यान्वये 181 कारवाई करून 84,250 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच 157 समन्स, 45 जमानती वॉरंट, 20 पकड वॉरंट तामील करण्यात आले. 84 अभिलेखावरील निगराणी बदमाश व माहितीगार गुन्हेगार यांना चेक करण्यात आले व कलम 122 मपोका प्रमाणे 9 कारवाई, भारतीय हत्यार कायद्यान्वये 2 केसेस करून 2 घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. कलम 110-117 प्रमाणे 68 केसेस करून जिल्ह्यातील 26 हॉटेल लॉजेस व 21 ATM चेक करण्यात आले. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये जिल्ह्यात 3 केसेस व 2 जुगार कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोस्टे रामदास पेठ येथे कंप 86.26 कलम 303(2), 3.5 भान या मधील गुन्ह्यातील 2 आरोपितांना अटक करण्यात आली आहे. मा पोलीस अधीक्षक अकोला यांनी जिल्ह्यात मालमत्तेच्या व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन केले होते व भविष्यात सुद्धा वेळोवेळी अशा प्रकारच्या नाकाबंदीचे आयोजन करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा.